नमस्कार. आपण जे सौ विमलाजींच्या पारंपरिक रुकवताच्या एक एक गोष्टी बघत होतो, त्यामध्येच आता आज आपल्याला आजी शिकवणार आहेत की पोहे कसे बनवायचे. हे बघू शकता, खऱ्या पोह्यांसारखे दिसत आहेत. तर हे पोहे आजींनी कशापासून बनवलेले आहेत? रव्यापासून बनवतायत. हे बघा, त्यासाठी रवा छान थोडंसं मीठ टाकून रवा मळून घेतलेला आहे आणि त्याच्या बारीक बारीक काड्या करतायत. एक एक पोहा तो त्या तयार करतायत. बघू शकता किती छान बारीक बारीक पोहे हाताने बनवतायत त्या. बघू शकता किती सुंदर पोहे, एका मिनिटात पोहे तयार झाले. आता हे पोहे छान फॅनच्या खाली आणि उन्हामध्ये वाळून बघू शकता किती सुंदर. आता दुसरं काय आम्हाला शिकवणार आहे तुम्ही? विहीनबाईची पोत. विहीनबाईची पोत, ती पण कशापासून? रव्यापासूनच बनवत आहेत. तर बघू शकता की मध्यभागी जे आहे ना, हे सगळं त्यांनी हाताने बनवलेले आहेत. आता एक आपल्याला ते बनवून दाखवत आहेत. हे असे शेप, हा मधला मंगळसूत्राची वाटी आणि मणीसुद्धा हाताने बनवलेले आहेत. आणि हे जे बनवलेलं आहे हे दोऱ्यामध्ये ओवून घेऊन नंतर ह्याला तळून घ्यायचं आहे आणि तळून घेतल्यानंतर त्याला डेकोरेशन करायचे. झाली विहीनबाईची पोत. आता आम्ही ह्याला तळून घेतो. हे डेकोरेशन करून घ्यायचं. ही तळून घेतली आहे. जी विहीनबाईसाठी बनवलेली माळ होती ती तळून घेतली. आता त्याला स्टोनचं डेकोरेशन करतायत. बघू शकतो की मध्यभागी जे आहे ते सुंदर असं फूल लावलेले आहे आणि बाकीच्या प्रत्येक ह्याच्यावर स्टोन लावत आहेत. हे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी लाल स्टोन लावून त्याला चिटकवत आहेत आजी. आपण पोहे इनबाईची पोत. बघू शकता आपण किती सुंदर विहीनबाईची पोत आजीनी बनवलेली आहे. पहिल्या ह्याच्यात आपण पाहिलं होतं की पैठणी बनवली विहीनबाईसाठी, नंतर बनवला होता विहीनबाईसाठी मोगऱ्याचा गजरा आणि आता बनवली आहे विहीनबाईसाठी माळ. दाखवा आजी. बघू शकता किती सुंदर बनवलेली आहे. खूपच छान. धन्यवाद.